नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 11वी बघा, द्वितीय सत्र परीक्षा 2023-24 आहे. विषय भूगोल आहे. तर आपण ही प्रश्नपत्रिका बघणार आहोत आणि उत्तरे सुद्धा बघणार आहोत. अगोदर मी तुम्हाला प्रश्नपत्रिका दाखवते संपूर्ण आणि नंतर उत्तरे. तर बघा, आपण आता उत्तरे बघणार आहोत. फक्त उत्तरेच लिहिलेली आहेत इथं. प्रश्न दुसरा बघा, इथं चालू झालेला आहे. प्रश्न चौथा बघा. तर दिलेल्या जगाचा नकाशा आराखड्यात खालील बाबी दाखवून सूची तयार करा. बघा, तुम्हाला ही दाखवायच्या आहेत नकाशामध्ये. आणि त्यातील बघा, खालील आलेखाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. तर या आलेखात काय दर्शवले आहे, तर कार्बन डायऑक्साईड वायू आणि नायट्रोजन ऑक्साईड वायू उत्सर्जनाचे प्रमाण दर्शवले आहे. तर बघा, प्रश्न 5वा बघा.
तर बघा त्यातील तिसरी टिप आहे मोसमी हवामान प्रदेश, चौथी आहे सागरातील खनिजांची विपुलता आणि पाचवी आहे पुरापूर्वीची आपत्ती सुसज्जता. तर त्यातील 6वा प्रश्न बघा, खालील उत्तराचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यातील बघा पहिला, प्रशांत महासागराच्या सीमावर्ती प्रदेश सांगा. तर बघा पहिला प्रश्नाचं उत्तर, प्रशांत महासागराच्या उत्तरेला अंटार्क्टिक महासागर, दक्षिणेला दक्षिणी महासागर, पश्चिमेला आशिया व ऑस्ट्रेलिया, तर पूर्वेला अमेरिका खंड आहेत. त्यातील दुसरा प्रश्न बघा, प्रशांत महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा किती भाग व्यापला आहे. तर बघा प्रशांत महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 32% भाग व्यापला आहे. आणि तिसरा प्रश्न बघा, प्रशांत महासागराचे नामकरण कोणी केले आहे. तर प्रशांत महासागराचे नामकरण पोर्तुगीज शोधक फर्डिनांड मॅगेलन याने केलेले आहे. तर 4 बघा, प्रशांत महासागराची 3 ठळक वैशिष्ट्ये सांगायची आहेत. तर बघा प्रशांत महासागराचे एकूण 1.692 कोटी वर्ग इतके क्षेत्रफळ आहे. प्रशांत महासागराने पृथ्वीचा 32% भाग व्यापला आहे. आणि जगाच्या एकूण पाण्याच्या 46% पाणी प्रशांत महासागरामध्ये आहे. 10,911 मीटर 35,797 फूट इतकी खोली असलेला मरियाना गर्ता हा प्रशांत महासागरातील सर्वात खोल बिंदू आहे. तर बघा ही आहेत. त्यातील ब बघा, खालील आकृती काढून नावे द्या. तर ह्या आकृत्या काढायच्या आहेत बघा. 1 सममित वली, 2 गोठण वितरण विदारण, 3 भूछत्र. आणि त्यातील 5वा प्रश्न बघा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. बघा कोणत्याही क्लेचा 1 नदीच्या अपक्षरण कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे स्पष्ट करा. आणि 2 वाळवंटी जीवसंहित बदल खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्टीकरण करा. 1 स्थान, अ स्थान, ब वनस्पती जीवन आणि क प्राणी जीवन, ड मानवी जीवन. तर बघा तुम्हाला यातील 1 लिहायचं आहे 2 पैकी. तर गुण 8 आहेत बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण असा इयत्ता 11वीचा भूगोल या विषयाचा पेपर बघितलेला आहे. 2023-24 आहे हा पेपर. तर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ पाहायला भेटतील आणि पेपरसुद्धा पाहायला भेटणार आहे तुम्हाला या चॅनलवर सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.